नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मास्टर टीचर या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2025 म्हणजेच ग्रुप बी मेन्सचा जो पेपर झाला आज त्यामधील सायन्स या विषयाचे प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत। ऑलरेडी आपण मॅथ्स आणि इतिहास या प्रश्नाचं डिस्कशन बघितलेलं आहे। जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर एकदा सर्वांनी ते देखील बघून घ्या, म्हणजे तुमचे नेमकं उत्तर काय असतील याचा एक तुम्हाला अंदाज त्यामधून येणार आहे। क्लिअर सर्वांना? तर एकदा महत्त्वाचं, सर्वांनी या लेक्चरला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे। चला बघून घेऊयात आपण प्रश्न। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता तरंग हा अवतरंग आणि अनुतरंग दोन्हीही नाहीये? म्हणजे तुम्हाला विचारलंय ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह दोन्ही पण नाहीये, असा कोणता वेव्ह किंवा कोणता तरंग आहे? ध्वनी तरंग, प्रकाश तरंग, स्वनातीत तरंग, पाण्याच्या पृष्ठभागावरील तरंग म्हणजे साऊंड वेव्ह, लाईट वेव्ह, अल्ट्रासाऊंड वेव्ह आणि वेव्ह ऑन वॉटर सरफेस। हे आपले चार या ठिकाणी तुम्हाला काय दिलेत? ऑप्शन दिलेले आहेत। जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, ध्वनी तरंग म्हणजेच साऊंड वेव्ह हा लॉन्जिट्युडिनल वेव्हचा प्रकार आहे बरं का, म्हणजे हे आपलं उत्तर येईल का? नाही। प्रकाश तरंग जर आपण बघितलं ट्रान्सव्हर्स वेव्हचा एक प्रकार आहे, त्यामुळे हे सुद्धा आपलं उत्तर येईल का? नाही। त्यानंतर स्वनातीत तरंग म्हणजे अल्ट्रासाऊंड वेव्ह, हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे? तर महत्त्वाचं लॉन्जिट्युडिनल वेव्हचं एक्झाम्पल आहे, त्यामुळे हा पण आपला ऑप्शन येणार नाही। राहिला आपल्याकडे काय? पर्याय क्रमांक 4। आपण कोणताही प्रश्न एकदम डिटेलमध्ये बघणार नाहीयेत, फक्त उत्तर सांगणं हा महत्त्वाचा या लेक्चरचा उद्देश आहे। पुढचं जर आपण बघितलं, खालील विधानांचा विचार करा। धातूंची प्रतिरोधकता ही वाढत्या तापमानानुसार वाढते। अणू अधिक वेगाने आणि अधिक अंतरापर्यंत उच्च विस्तारासह कंपन करतात, त्यामुळे इलेक्ट्रॉन व अणूच्या टकरींची वारंवारता वाढते। आता आपल्याला या ठिकाणी काय सांगितलंय की धातू जे मेटल्स आहेत ना, महत्त्वाचं की ज्या पद्धतीने तापमान वाढतं त्या पद्धतीने मेटलमधली किंवा धातूंची प्रतिरोधकता, ज्याला आपण रेझिस्टिव्हिटी म्हणतो, ती वाढते। हे विधान अगदी बरोबर आहे बरं का, लक्षात घ्या। महत्त्वाचं काय आहे तर धातूंची प्रतिरोधकता रेझिस्टिव्हिटी तापमान जसं जसं वाढतं तसं तसं काय होत जाते? वाढत जाते। महत्त्वाचं त्याच्यामध्ये जे अणू असतात ना, हे काय होतात? जास्त आपण म्हणू शकतो, महत्त्वाचं जास्त रॅपिडली काय होतात? व्हायब्रेट होतात, जास्त रॅपिडली व्हायब्रेट होतात। आणि महत्त्वाचं त्याचबरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जे पण फ्री इलेक्ट्रॉन्स आपण म्हणतो ना, या फ्री इलेक्ट्रॉनच्या वहनामध्ये काय होतं? अडथळा निर्माण होतो। त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो, कारण की काय होतं की या ठिकाणी जे कोलाइड म्हणजे कोलाइड फ्रिक्वेन्सी असते ना, ही काय असते त्या ठिकाणी? ती टकरींची वारंवारता वाढते। हे अगदी बरोबर आहे, त्याचं कारण सुद्धा अगदी बरोबर आहे। म्हणजे जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 2 दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि बी हे याचं योग्य स्पष्टीकरण आहे, योग्य एक्सप्लेनेशन आहे, हे सुद्धा बरोबर आहे। आपण एकदम डिटेलमध्ये बघणार नाहीये, तुम्हाला फक्त उत्तर सांगणं हा महत्त्वाचा उद्देश आहे। त्यानंतर खालील विधानांपैकी योग्य उत्तर कोणतं आहे? योग्य उत्तर तुम्हाला ओळखायचं आहे, किरणोत्सार म्हणजे रेडिओ ॲक्टिव्हिटी मोजण्याचं जे युनिट आहे ते क्युरी आहे। त्यानंतर किरणोत्सारी केंद्रकाचे अर्ध आयुष्य मोजण्यासाठी मीटर हे एकक वापरलं जातं। सूर्यावर हायड्रोजनाच्या विखंडनामुळे फ्युजनमुळे ऊर्जा तयार होते। गॅमा करणांवर ऋण भार असतो। आता यापैकी उदाहरण काय उत्तर येणार आहे? लक्षात ठेवा बरं का, जी रेडिओ ॲक्टिव्हिटी ना त्याचं युनिट क्युरी पण आहे आणि बेक्वेरेल पण आहे। एसआय युनिट बेक्वेरेल आहे आणि नॉन एसआय युनिट काय? क्युरी आहे। म्हणजे आपलं ए हे असतं एकदम बरोबर आहे बरं का। किरणोत्सारी केंद्रकाचे अर्ध आयुष्य मोजण्यासाठी मीटर एकक वापरतात का? नाही, बी असं अजिबात नाहीये। त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर तुमचं तिसरं आणि चौथं विधान काय झालंय? या ठिकाणी चुकलेलं आहे। अजून एक पॉईंट लक्षात ठेवा, गॅमा कणांवर ऋण भार असतो का? नाही, हे उदासीन असतात, यांच्यावर कोणत्याही प्रकारचा चार्ज नसतो। त्यामुळे डी सुद्धा आपलं काय झालेलं आहे? महत्त्वाचं चुकलेलं आहे। म्हणजे आपण उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2 उत्तर, म्हणजे फक्त अविधान बरोबर पाहिजे। आता हे नेमकं का बरं चुकलंय? सूर्यावर हायड्रोजनच्या विखंडनामुळे, ही फ्युजन नाही बरं का, लक्षात ठेवा। फ्युजन नावाची प्रक्रिया आहे, ज्याला आपण सम्मिलन, केंद्रीय सम्मिलन असं म्हणतो। हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे। म्हणजे हे सुद्धा आपलं काय झालंय? चुकलंय। तुम्ही हे जे विधान आहे ते फक्त या ठिकाणी काय असायला पाहिजे होतं? अगदी बरोबर असायला पाहिजे। म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2 ज्यांनी दिलंय ते अगदी बरोबर आहे। पुढचं आहे, आपण एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्येमध्ये सामान्य घट होण्याचे प्राथमिक कारण काय? पिरियडिक टेबल जर आपण बघितला, त्यामध्ये आडव्या ओळी ज्या आहेत त्यांना आपण पिरियड्स असं म्हणतो, म्हणजे आवर्त असं म्हणतो, आणि उभ्या ओळी ज्या आहेत ना त्यांना गण किंवा आपण ग्रुप असं म्हणतो। तर लक्षात ठेवा, तर या पिरियडिक टेबलमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना, म्हणजे महत्त्वाचं पिरियड्स किंवा आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना काय होतं? अणुत्रिज्या काय होत जाते? ही कमी कमी होत जाते। आलं लक्षामध्ये? कमी कमी होत जाते, हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे। धातू गुणधर्म कमी होतात आणि अधातू गुणधर्म काय होतात? वाढत जातात, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं। याचं प्रामुख्याने कारण काय आहे?
प्रभावी अणुप्रभारामध्ये वाढ होणं. लक्षात ठेवा, इन्क्रीज द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, इन्क्रीज द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हे आपल्या प्रश्नाचं काय असायला पाहिजे, एकदम करेक्ट उत्तर असायला पाहिजे. आता महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आगामी परीक्षेसाठी, की नेमकं डावीकडून उजवीकडे जाताना काय काय कमी होतं, काय काय वाढत जातं, आणि महत्त्वाचं वरतून खाली म्हणजे गणातून वरतून खाली येत जाताना काय काय कमी होतं, काय वाढत जातं, हा पॉईंट आपल्यासाठी काय ठरतोय आता महत्त्वाचा आहे. आपण त्याच्यावर सुद्धा काय करणार आहे, हे प्रश्न मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे बरं का तुम्हाला, पण आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपल्याला उत्तरच बघायचं आहे. लक्षात घ्या. पुढचा आहे, खालीलपैकी सिमेंटचा प्रमुख व महत्त्वाचा घटक कोणता. आपण रासायनिक अभिक्रिया केमिकल रिॲक्शन नावाचा टॉपिक बघितला होता ना, त्यामध्ये जी दुसरी 4 महत्त्वाच्या रिॲक्शन बघितल्या होत्या. एक आहे आपली संयोग अभिक्रिया, दुसरी आहे अपघटन अभिक्रिया, तिसरी आहे महत्त्वाची आपली महत्त्वाचं विस्थापन अभिक्रिया, आणि चौथी कोणती होती, दुहेरी विस्थापन अभिक्रिया. त्यातली अपघटन अभिक्रिया जी आहे ना, ती शिकवताना आपण एक्झाम्पलच कशाचं घेतलं होतं, हे सिमेंटचं एक्झाम्पल घेतलं होतं, आलं लक्षामध्ये. आणि महत्त्वाचं त्यामधला कोणता महत्त्वाचा घटक आहे, कॅल्शियम ऑक्साईड, अतिशय महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 2 ज्यांनी उत्तर दिलंय त्यांचं उत्तर काय असायला पाहिजे, अगदी बरोबर असायला पाहिजे. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न जर आपण बघितला, विद्युत उपकरणांच्या निर्मितीमध्ये तांब्याला स्वस्त पर्याय म्हणून, म्हणजे कॉपरला जर आपण बघितलं, कॉपरला अल्टरनेटिव्ह म्हणून काय वापरलं जातं, म्हणजे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसमध्ये, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं याचं उत्तर काय असणार आहे, ॲल्युमिनियम. पर्याय क्रमांक 1 काय असेल आपलं करेक्ट उत्तर असेल ॲल्युमिनियम. आपण काय करतो या ठिकाणी कॉपरला पर्याय म्हणून वापरतो. हा अतिशय सोपा प्रश्न आहे बरं का, अतिशय सोप्या कॅटेगरी मधला प्रश्न आहे. पुढचा जर बघितलं तर प्राणी संघ आणि त्याची शारीरिक वैशिष्ट्य यावरून आपल्याला काय करायचं आहे, जोड्या जुळवायच्यात. आता आपण काय करू, हे इंग्लिश मधले पर्याय बघू बरं का. प्लॅटिहेल्मिंथेस, त्यानंतर महत्त्वाचं सिलेंटराटा, इकाइनोडर्माटा आणि मोलस्का हे आपल्याला दिलेलं आहे. त्यापैकी प्लॅटिहेल्मिंथेस जे आहे ना, यांचं शरीर कसं असतं, रिबिन सारखं असतं. यांचं शरीर कसं असतं आपण म्हणू शकतो, चपटं रिबिन सारखं असतं, आणि त्यांच्यामध्ये हुक्स असतात. हुक्स का बरं, हे ज्या पण म्हणजे दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतात ना, त्याला पकडून ठेवण्यासाठी हुक्स असतात. आणि सकर आपण म्हणतो ना, त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रॉ म्हणतो. स्ट्रॉ प्रकारे स्ट्रॉ सारख्या यांच्यामध्ये सकर नावाचा एक घटक असतो. तो काय करतो, आपले पोषक द्रव्य शोषून घेण्यासाठी, म्हणजे ज्या पण सजीवाच्या जीवावर हा चिटकून आहे त्याचे पोषक द्रव्य शोषून घेण्यासाठी उपयोग केला जातो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजे प्लॅटिहेल्मिंथेसचं काय येणार आहे, सी येणार आहे बरं का. फ्लॅट वर्म हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे एचं काय पाहिजे, 3 पाहिजे. एचं मला एकाच ठिकाणी दिसतंय, एचं मला कुठे दिसतंय, एकाच ठिकाणी. म्हणजे याचं उत्तर आपण डायरेक्ट काय करू शकतो, पर्याय क्रमांक 4 पर्यंत जाऊ शकतो. जे आता आपण बघितलं सिलेंटराटा, याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. एक्झाम्पलवर सुद्धा काय केलं जातं, वारंवार प्रश्न विचारला जातो. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. क्लिअर सर्वांना इथपर्यंत? क्लिअर. त्यानंतर जर आपण बघितलं पुढचं इकाइनोडर्माटा, इकाइनोडर्माटामध्ये काय येणार आहे, त्याचं उत्तर आहे काटेरी त्वचा. लक्षात ठेवा बरं का, काटेरी त्वचा. आणि याचे बेस्ट एक्झाम्पल जर तुम्हाला विचारले, स्टारफिश. आणि ज्या पण एक्झाम्पलमध्ये सी पासून असेल ना, म्हणजे सी कुकुंबर असेल, सी अर्चिन असेल, सी लिली असेल, हे सर्व एक्झाम्पल कशाचे असतात, सी वरून असेल, सी आणि पुढे काहीतरी दिलंय, तर हे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे. इकाइनोडर्माटाचे आहेत, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं. मोलस्का यांचं शरीर कसं असतं, मऊ असतं बरं का, सॉफ्ट शरीर असतं. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजे डीचं 1 यायला पाहिजे. याच्यावरून आपलं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 1 परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. सर्वांना समजलंय? क्लिअर आहे? चलो. तर हा सुद्धा प्रश्न कसा होता, तुम्हाला वैशिष्ट्य माहिती असेल तर तुम्ही उत्तरापर्यंत आरामशीर पोहोचू शकत होता. प्राणी वर्गीकरणावर चांगल्या पद्धतीने प्रश्न काय केलेत, विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. 6 टोके व 3 अक्षतंतू असलेल्या सिलिकामय कटिकांचा सांगाडा हे वैशिष्ट्य रंध्रीय प्राणी संघाच्या कोणत्या वर्गाचा आहे. म्हणजे आपल्याला विचारलंय, पोरीफेरा नावाचा जो संघ आहे किंवा जे फायलम पोरीफेरा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 घटक लक्षात ठेवायचे होते बरं का. एक आहे महत्त्वाचं डेमोस्पॉन्जिया, त्यानंतर आहे हेक्झॅक्टिनेलिडा, त्यानंतर आहे कॅलकॅरिया. बरोबर आहे. तर यापैकी जर आपण बघितलं तर हे जे महत्त्वाचं आहे ना, हेक्झॅक्टिनेलिडिया, याचं एक्झाम्पल काय असणार आहे, म्हणजे हे आपण जर बघितलं, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला 6 टोके आणि 3 अक्षतंतू असलेलं हे सिलिकामय कटिकांचा सांगाडा, हे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य कोणाचं आहे, तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, हायलोस्पॅन्जिया असं म्हणतो. हे तुम्हाला खाऱ्या पाण्यामध्ये आढळणार आहेत. त्यानंतर डेमोस्पॅन्जिया खाऱ्या आणि गोड्या दोन्ही पाण्यामध्ये आढळणार आहेत. तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. क्लिअर सर्वांना? परीक्षेच्या म्हणजे हा प्रश्न जो विचारला होता
वर्गीकरणामध्ये तुम्हाला म्हणजे अवघड कॅटेगरीमधला नाही म्हणता येणार, पण जर तुम्ही या पद्धतीने सर्व त्याचे सब टाईप केले असतील व्यवस्थित तर हा प्रश्न सुद्धा तुम्हाला सोडवता येणं अपेक्षित होतं. क्लिअर? चलो, तर 2 उत्तर ज्यांनी दिलंय सर्वांचं उत्तर काय असेल? अगदी बरोबर असणार आहे. पुढे माशाचं नाव आणि त्याचं सामान्य नाव ओळखा. यापैकी आपल्याला एका बाजूला काय केलंय? माशाचं नाव आणि त्याचं सामान्य नाव काय दिलंय? हिप्पोकॅम्पस. हिप्पोकॅम्पसवरून या प्रश्नाचं उत्तर निघत होतं बरं का. ज्यांनी हिप्पोकॅम्पस प्रॉपर लिहिलं असेल, ज्यांनी हिप्पोकॅम्पस प्रॉपर माहिती असेल, हिप्पोकॅम्पस कशाला म्हणतो आपण? जो सागरी घोडा आहे, ज्याला आपण सी हॉर्स असं म्हणतो. सी हॉर्सला काय म्हटलं जातं? हिप्पोकॅम्पस असं म्हटलं जातं. तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने हा या पद्धतीने परत सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं का. म्हणून बाकीचे सुद्धा पॉईंट काय करा? व्यवस्थित करा. काय केलं जातं? आपल्याला PYQ ॲनालिसिस व्यवस्थित करणं गरजेचं आहे. इथं जोड्या जुळवाच्या फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारलाय. होऊ शकतं आगामी काळामध्ये तुम्हाला काय करतील? फक्त फिस्टूल एरिया देतील आणि महत्त्वाचं यापैकी काय नाव आहे सामान्य ओळखायला लावतील. म्हणून हे तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. हिप्पोकॅम्पसचा सागरी घोडा म्हणजे एचं 4 कुठे दिलंय? एकाच पर्यायामध्ये दिलंय बरं का. एकाच पर्यायामध्ये, बाकीचे ऑप्शन आपल्याला बघण्याची सुद्धा आवश्यकता नाही. आपलं उत्तर डायरेक्ट काय येतंय? पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. समजलं सर्वांना? क्लिअर आहे? चलो, आपण काय करूया? आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय सांगतो? ज्वारीचं दाणं स्मट्स काजळी रोग हा कशामुळे होतोय? हा कशामुळे होतोय? 4 ऑप्शन आपल्याला दिलेत. एस्कोबॅसिडियस व्हेक्सॅनस हा एक पहिला पर्याय आहे. त्यानंतर सर्कोस्पोरा झिंगीबेरी आणि त्यानंतर दिलाय स्पेसेलोथिका सोर्गी आणि चौथा ऑप्शन दिलाय अल्टरनेरिया ब्रासिका. हे 4 ऑप्शन दिलेत आणि तुम्हाला विचारलंय ज्वारीचे जे दाणे आहे स्मट्स काजळीचा रोग खालीलपैकी कशामुळे होतोय? थोडासा अवघड प्रश्न म्हणू शकतो, पण हे जे आहे महत्त्वाचं सोर्गी, याच्यावरून तुम्ही काय करू शकता? महत्त्वाचं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 तुम्हाला यायला पाहिजे. बघा इथे दिलंय की नाही? ग्रेन स्मट ऑफ सोरगम. याच्यावरून तुम्ही जर लॉजिक लावलं थोडंसं तर हा पर्याय क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर येऊ शकतं. सर्वांनी लक्षात घ्यायचंय. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 80वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. क्लिअर? चलो, पुढचा बघूया. आंबा या वनस्पतीचं शास्त्रीय नाव. हा प्रश्न आपण म्हणू शकतो सायन्समधला सर्वात सोपा प्रश्न जर कोणता असेल तर तो आहे. आंबा याचं शास्त्रीय नाव काय? मँजिफेरा इंडिका. हे कुणाचंही चुकायला नको बरं का. अतिशय सोपा प्रश्न होता, महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे सल्फरयुक्त बुरशीनाशके हे खालीलपैकी कोणते रोग नियंत्रणासाठी प्रभावीपणे कार्य करतात किंवा प्रभावी आहेत? भुरी आणि तांबेरा रोग, मर रोग, त्यानंतर करपा रोग की रोपमर रोग? खालीलपैकी काय उत्तर येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे भुरी आणि तांबेरा रोग. सल्फरयुक्त बुरशीनाशके जे आहेत हे कोणत्या प्रकारच्या रोगावर काय म्हणजे उपाय काय म्हणू शकतो प्रभावी आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? भुरी आणि तांबेरा रोग. म्हणजे ज्यांनी पर्याय क्रमांक 1 दिलाय त्यांचं उत्तर बरोबर असेल, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे विद्युत चुंबकीय लहरींच्या मूलभूत गुणधर्माची निवड करा. म्हणजे तुम्हाला सांगितलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहेत ना, या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे जे पण महत्त्वाचे प्रॉपर्टीज आहेत, ते तुम्हाला काय करायचे? तुम्हाला सांगायचे आहेत. काय? तरंग लांबी, प्रवेग, वारंवारता, रिझोल्यूशन. म्हणजे वेव्हलेंथ, वेलोसिटी, फ्रिक्वेन्सी आणि रिझोल्यूशन. यामध्ये फक्त रिझोल्यूशन नाही बरं का. रिझोल्यूशन नाहीये म्हणजे वेव्हलेंथ असायला पाहिजे, वेलोसिटी पण असायला पाहिजे आणि वारंवारता. ABC कुठे दिलंय? ABC पर्याय क्रमांक 4 हे तुमचं काय असणार आहे? अतिशय करेक्ट उत्तर असणार आहे. समजलं सर्वांना? या ठिकाणी आपण जितके पण सायन्सचे प्रश्न विचारले होते त्याचे संभाव्य उत्तर काय असू शकतात हे तुम्हाला सांगितलं आहे आणि आपण लवकरच त्याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे बरं का. म्हणजे आपल्याला जर असा प्रश्न विचारला आहे आगामी काळामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो, PYQचं या डिटेलमध्ये ॲनालिसिस करणारे, प्रत्येक प्रश्न डिटेलमध्ये त्याचे ऑप्शन डिटेलमध्ये बघणारे. तर आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपल्याला काय बघायचं होतं? उत्तर काय असू शकतात, एक संभाव्य उत्तर काय असू शकतात, इतकंच आपल्याला बघायचं होतं. ते आपण बघितलेलं आहे. आपण लवकरच याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहेत. प्रत्येक विषयाचं डिटेल ॲनालिसिस असलेले व्हिडिओ लवकरच येतील. त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे? लेक्चरला लाईक करायचं आहे, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब देखील करायचं आहे. थांबूयात आपण या ठिकाणी. भेटूयात लवकरच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद. इतिहास आणि गणिताचं ऑलरेडी विश्लेषण आपण अपलोड केले आहेत व्हिडिओ, ते सर्वांनी बघून घ्या आणि हे सुद्धा विज्ञानचं आता लेक्चर बघून घ्यायचं आहे. थँक्यू सो मच. बाय सर्वांना. थँक्यू.